त्याच्या अंगात ना असं राक्षस संचारल्यानंतर कोणी त्याला आवरू शकत नाही ग. आणि त्याचा राग सहन करणं खूप कठीण होऊन बसतं. आणि त्यामुळे नाईलाजाने तू तुझा निर्णय पुन्हा बदललास. मग मी काय करणार होते सांग ना. ताई अगं त्याच वेळेला मम्माला सगळं सांगून मोकळं व्हायचं होतंस ना. प्रांजल, त्याचा तो अवतार बघून मला काहीच सुचत नव्हतं. ठीक आहे ताई, हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू आत्ता घरी जा आणि मम्माला सांग तो मला धमकावतोय आणि तितकाच त्रास देतो. त्याची सुधारण्याची अजिबात शक्यता नाहीये आणि मला त्याच्या बरोबर राहायचं नाही. हे सगळं इतकं सोपं आहे का? ताई अगं मला माहितीये हे तुझ्यासाठी खूप अवघड आहे, पण तू आधीच त्याच्या बोलण्याला फसलीस आणि ही वेळ आली. आता पुन्हा प्लीज फसू नकोस. पण अगं मामाला हे नाही पटणार. अगं का पटणार नाही? ती तुझ्याशी कशीही वागत असली ना तरी तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप काळजी करते ती तुझी. तू जेव्हा भैरव सोबत निघून गेली होतीस ना तेव्हा तुझ्या काळजीने, तुझ्या आठवणीने रात्र रात्रभर रडत असायची. तू फक्त सांग मम्माला की भैरवने तुला धमकावून तुझ्याकडून होकार मिळवलाय. तिला हे अजिबात पटणार नाही. आणि भैरवचं काय? अगं तू त्याला का घाबरतीयस? मम्मा त्याला बरोबर सरळ करे. काल आजी आणि आई गेल्या होत्या ना तेव्हा तू असंच काहीतरी बोलला तर मम्माने लगावून दिली त्याला कानाखाली. भेदरलेल्या शेळीसारखी अवस्था झाली होती त्याची. हो ते सगळं ठीक आहे प्रांजल, पण मी भैरव बरोबर राहायचं नाही मग काय करायचं? मी कुठे जायचं? मला समोर कुठला मार्गही दिसत नाहीये. ताई तू काळजी करू नकोस. काका घरी आले ना की आपण त्यांच्याशी बोलूया. ते नक्की आपल्याला काहीतरी मार्ग सांगतात. ठीक आहे. ताई आता मनात अजिबात नेगेटिव्ह विचार आणू नकोस. पॉझिटिव्ह विचार कर, म्हणजे सगळं पॉझिटिव्हच होईल. बोल ग ऋता. अगं मी की नाही आता तुलाच फोन करणार होते बाळा. हो का? मला की नाही आज फार वाईट वाटलं हो. नाही म्हणजे मला तुझे पैसे द्यायचे. तू माझ्या समोर उभी होतीस, माझ्या हातात पैसे होते, पण ते पैसे तुझ्यापर्यंत पोहोचूच शकले नाहीत. बाई 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 बाई, असलं कसलं ग तुझं नशीब. ते काही नाही, मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता हवे. असं कसं? असं कसं? आत्ता कसे पैसे देऊ? एक काम करू का, आत्ता तुमच्या घरी येऊन पैसे देऊ का? अगो पण तुझ्या सासरच्या माणसांनी मला प्रश्न विचारले तर हे कुठले पैसे, किती आहेत पैसे, तुम्ही तर ऋताला कशासाठी देताय तर गो. नाही म्हणजे माझी तिकडे येऊन पैसे द्यायला काहीच हरकत नाहीये. बोल काय करू? नाही नको, त्यापेक्षा तुम्ही असं करा, ते पैसे ना कुठेतरी गुंतवा आणि मग वाढले की मला द्या. बर तू म्हणशील तसं, पण ऋता तोपर्यंत मी सांगितलेलं काम करायचं. आता कुठलं काम? अगं विसरलीस की काय? त्या घरात जे जे घडतं ना ते इथे फोन करून मला कळवायचं. हो पण त्यामुळे माझ्या फोनचं बिल खूप वाढतं ना. काळजी करू नकोस ग, प्रत्येक फोन मागे 1000 रुपये दे. काय सांगता? हो, पण त्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट मला कळलीच पाहिजे. कळणार, नक्की कळणार. हे बघ, आता प्रिया तुमच्या घरी आली आणि तुमच्या घरचे लोक तिने घेतलेला निर्णय बदलायला तिला भाग पाडतील. कसला निर्णय? जास्त चौकशा नकोत ऋता, मी सांगतेय तेवढं कर. इकडे काय काय बोलणं झालं ते लगेच फोन करून मला कळव. बरं कळवेन, पण तुम्ही पण लक्षात ठेवा माझे पैसे गुंतवायचे. काळजी करू नकोस, गुंतवीन हो बाळा. हा ठीक आहे. मूर्ख कुठे. 1000? अहो हे 1000 रुपये कसले लावले? अगं कसले म्हणून काय विचारतेस? तर 2 शाली घेतल्या होत्या ना त्याचे ते. अहो शाली मला 600ला मिळाल्या. तो तर 1000 रुपये म्हणाला होता.
मी त्याच्याकडून बार्गेनिंग करून 600ला घेतल्या. मला कसं नाही कळलं? तुमचं लक्ष होतं कुठे? तुम्ही रस्त्यावर उभं राहून इकडे तिकडे बघत होतात. मी सृष्टी सौंदर्य पाहत होतो. हो माहितीये कुठचं सौंदर्य न्याहाळत होतात ते. हा प्रिया आली आहे का? हो, प्रांजलच्या खोलीत आहे. तुला कसं कळलं? प्रांजलने सांगितलं होतं सकाळी किती येणार आहे आज. बघितलं, आपल्याला नाही सांगितलं, ह्याला सांगितलं. काय रे आज लवकर आलास? हा अगं आज कुठल्या कमिटीची वगैरे मीटिंग नव्हती, म्हटलं घरी जाऊन बसावा आरामात. बरं तुम्ही कोणी चहा घेणार आहेत का? मी करतोय. कुणासाठी? प्रियासाठी? नाही माझ्यासाठीच करतोय. अजून कोणाला हवाय का म्हणून विचारलं बस. चहा नाही, आम्हाला कोणाला नकोय. अरे प्रांजल आणि प्रिया खोलीत आहे, त्यांना विचारता चहा हवाय का. नको, मी 2-3 कप जास्तच करतो. त्यांना हवा असलं तर घेतील त्यानंतर. आलो. बघितलंस, आल्या आल्या विचारलं ती आले का म्हणून. अगं पण त्याने काही सिद्ध होत नाही. होत हो की नाही का कालिंदी? नाही, मला नाही तसं वाटत. तुम्हाला दोघांना ना काही कळत नाही. सासूबाईंचा फोन. हा बोला. जावई बापू, हो जावई बापू, तो भैरव आहे ना, तो आता इथे आला होता. हो पण तो ऑफिसला गेला असं मला प्रांजलकडून कळलं होतं. तुम्हीच त्याला पाठवलं होतं ना? हो. तुम्ही त्याला ऑफिसला पाठवायलाच नको होतं. हो ना, माझं की नाही जरा चुकलंच. पण काय झालं, मला वाटलं की तो जरा सुधारेल, पण कसलं काय हो. हो तो परत आला. म्हणजे तो ऑफिस वरून परत घरी आलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? हो. अहो मग चांगलंच आहे ना. तुम्ही त्याला सांगा आता ऑफिसला परत जायचं नाही म्हणून. त्यांनी काही होणार नाही. का? अहो तो ऑफिस मध्ये गेला आणि त्याला कळलं की बँकेमध्ये एक अकाउंट माझ्या नावावर पण आहे. मग तो सरळ घरी आला आणि त्याने 2 चेकवर माझ्या सह्या घेतल्या, बेरर चेकवर. काय? आणि तुम्ही केल्यात? काय करणार हो, कराव्याच लागल्या. म्हणजे तो ना असा अंगावर धावून आला. गरीब बिचारी मी, केल्या सह्या 2 बेरर चेकवर. आणि आता मला काही सुचत नाही हो. हो सुचत नाही कसं? उलट तुम्हाला चांगला मुद्दा मिळालाय. त्याला आत्ताच तुम्ही घरातून हाकलून लावा. असं कसं, असं कसं? आमची प्रिया प्रेम करते ना त्याच्या बरोबर. आता त्याच्या बरोबर संसार थाटायचं म्हणते ती. प्रिया स्वतः असं म्हणाली? हो. मग असं असताना मी जर त्या भैरवला घराबाहेर काढलं तर मीच माझ्या हाताने तिचा संसार धुळीला मिळवल्यासारखं होईल ना हो. जावई बापू तुम्ही काहीही करा, पण ना हे यायच्या आधी भैरवच्या वागण्यात सुधारणा होईल असं काहीतरी करा. ठीक आहे, मला विचार करावा लागेल. नाही नाही, अहो विचार करायला वेळच नाहीये. तो कोणत्याही क्षणी परत येईल. मी काय म्हणते, तुम्ही असाल तसे इथे या, म्हणजे ना हे सगळं समोरासमोर संपवता येईल. अहो हे चेकचं प्रकरण तरी हे यायच्या आधी संपायला हवं, नाहीतर हे चिडतील हो माझ्यावर. ठीक आहे, मी येतो. भैरव लगेच घरी ये. का म्हणजे काय? मी सांगते म्हणून. आपल्याला की नाही अजून एक नाटक करायचं. नीट आई. आलेंदी इकडे. बघितलंस, ती
त्याची वाट बघतोय. नाही हो. काका तुम्ही कधी आलात? मगाशीच का ग? ताईला जरा तुमची मदत हवी. माझी मदत का? नाही म्हणजे तिनं तिचा निर्णय घेतलाय ना. कड्यावरून उडी मारणाऱ्या माणसाची मदत तो स्वतःच करू शकतो, उडी न मारू. काहीतरी बिनसलेलं दिसतंय. अहो अहो म्हणाली ती. अहो मग काय म्हणणार? अगं प्रांजल काका म्हणते ना, मग तिने काका नको म्हणायला. मी माझा निर्णय परत बदलायचा विचार करते. निर्णयापर्यंत आलंय सगळं. पण मला समोर काहीच दिसत नाहीये, म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे. हे तुझं नक्की ठरलंय? हो. ठीक आहे. आधी आपलं जसं ठरलं होतं तेच आपण आता करायचं. काय ठरलं होतं यांचं? मला नाही माहित. काका संस्थेत बोललेत. हो हो, तुला हवं तेव्हापासून तू संस्थेत जाऊन राहू शकतेस. हे बघ प्रिया, तू त्या घरात राहिलीस ना तर तुझे प्रॉब्लेम्स अजून वाढतील. त्यापेक्षा तू संस्थेत राहिलीस तर सगळं सुकर होईल ना. नक्की काय चाललंय याच्या मनात? मला नाही माहित. हे बरं झालं. मी आता घरी गेल्या गेल्या मम्माला माझा निर्णय सांगणार आहे. त्या भैरव बरोबर नाही राहायचं. मला डिवोर्स हवाय. झालं, निर्णय पण बदलला इतक्यात. ये होईना बात. चहा घेणार? मी तुम्हा दोघींसाठी मगाशीच करून ठेवलाय. हो चालेल. ताई बस ना. प्रांजलकडून तुमच्या पाककलेविषयी ऐकले मी. प्रांजल, चहा पाककलेत कधीपासून मोडायला लागला ग? हा आलोच मी. मी बोलू का आत्ताच जाऊन त्यांच्याशी? नको, तुला आता फक्त संशय आहे. खरं खोटं आपल्याला काहीही माहित नाहीये. या बघ बघ, चहा घेऊन आलाय तिच्यासाठी. अगं आता कसला विचार करतेस? ताई हा? काका काहीतरी विचारतायत. अगं कसला विचार करतेस? नाही, काही नाही. हा निर्णय भैरवला कळल्यावर तो काय करेल ह्याचा विचार करते. प्रिया, आता त्याचा विचार नाही करायचा. तो तुझ्याशी जे काही वागला त्यावेळी त्यांनी तुझा विचार केला का? नाही ना. मग आता त्याचा विचार करून आपला वेळ आणि मूड वाया घालवायचा नाही. तो तुझ्याशी जे काही वागला त्यावेळी त्यांनी तुझा विचार केला का? नाही ना. मग आता त्याचा विचार करून आपला वेळ आणि मूड वाया घालवायचा नाही. पण तरी मला हे सगळं अवघड वाटतंय. लोक काय म्हणतील? हे बघ, लोक बोलायलाच टपलेले असतात. आणि मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आले तेव्हा ही लोक आले होते विचारायला की प्रिया काय झालं, आम्ही तुझी काही मदत करू शकतो का? नाही ना. मग आत्ता जर ते आले तर त्यांना सांगायचं हे माझं आयुष्य आहे, ते कसं जगायचं हे मी ठरवणार आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. नेमकं कशाबद्दल बोलतायत हे? नाही, मला पण काही कळत नाहीये. प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक आपल्या वाटेत अडचणींचे दगड टाकतातच. आपण ठरवायचं की त्या दगडांची भिंत करून स्वतःच्या वाटेतला अडथळा निर्माण करायचा की त्या दगडांचा पूल करून अडचणींवर मात करायची. वा, क्या बात है. तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू? हो.
हा SMS मलाही आला होता. मेसेज. काका सॉरी, पकडला गेलो, काय करणार. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. लगेच निघतो असं म्हणाला होता, अजून कसा आला नाही बाई हा. आला वाटतं. थांबा बाईसाहेब, मी उघडतो. अरे थांब 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 थांब. तू नको जाऊ, दरवाजा मी उघडते. मी उघडतो ना बाईसाहेब. अरे मी उघडते असं, बहिरायस का तू? मी उघडते असं म्हणाले ना तरी सुद्धा मी उघडतो असं काय चाललंय? आज जाऊ, आज जा आणि व्यवस्थित बस तिथे, आणि मी सांगितल्याशिवाय यायचं नाही. आज जा जा. बाई बाई बाई, सारखं गोड आवाजात ओरडावं लागतं, त्रासच आहे. अगं बाई, बरं झालं तुम्ही आलात. बाई 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 बाई, चला 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 या. बाई 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 बाई, बरं झालं तुम्ही आलात. अहो मला काही सुचेनासच झालं होतं. सासूबाई, तुम्ही आधी इथे शांत बसा. हो हो हो. मला बाई भीती वाटते. नाही म्हणजे हेही पुण्याला गेलेत आणि प्रियाही घरात नाही, आणि मगाशी की नाही त्यांनी माझ्या सह्या घेतल्या चेकवर. खरं सांगू का जावई बापू, मला ना खूप भीती वाटते. म्हणजे ही एवढी मोठी प्रॉपर्टी त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली तर. अहो तुम्ही आलात ना, मला एवढा आधार आलाय म्हणून सांगू. नाहीतर भीतीने ना मला असं वाटत होतं की हार्ट अटॅक येतोय की काय. आणि मी सासूबाई, असं काही होणार नाहीये, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. कुठे आहे तो भैरव? अजून आला नाही. आता कोणत्याही क्षणी येईल. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही त्याला घरी बोलवून आहे ना मोठी चूक केली. आता तुम्हाला सतत भीतीच्या छायेखाली राहावं लागणार. म्हणून मी काय म्हणते जावई बापू, की हे येईपर्यंत तुम्ही आणि प्रांजल इथेच या राहायला. नाही, ते शक्य नाही. का शक्य नाही? अहो तुम्ही दोघं इथे राहायला आलात तर मला केवढा आधार मिळेल. बाई बाई, भैरवाला, भैरवच अशी बेल वाजव तू. म्हणजे ही ना अशी बेल भैरवच. हो हो, तुम्ही शांत व्हा, मी बघतो, काळजी करू नका. एकदा का तू संस्थेत राहायला गेलीस ना की सगळ्या गोष्टी सोप्या होतील बघ. हो, आता वेळ वाया घालून उपयोग नाही. आणि त्या भैरवला घाबरूनही चालणार नाही. त्याला तर अजिबातच घाबरायचं नाही. आणि त्यांनी जास्त काही केलंच ना तर मला सांग. एकदा माझ्या हातचा मार खाल्लाच आहे, पुन्हा एकदा खाईल. आता आपण जे ठरवलंय ना तेच करूया. बरं मी निघते आता, खूप उशीर झालाय. आणि ताई, घरी गेल्या गेल्या मम्माला तुझा निर्णय बदलल्याचं सांगून टाक. हो, कारण ह्या पुढे जे काही होणार आहे ते सर्वस्वी तुझ्या हातात आहे. हो, येते मी. आजी, आई, येते आम्ही. सॉरी आजी, आज जरा वेगळ्या टेन्शन मध्ये होते, त्याच्यामुळे मोकळेपणाने गप्पा नाही मारता आल्या. पण येईन मी परत निवांतपणे. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. पण हो, ये. हा, तुम्ही रायाचे आजोबा ना? अरे हो, तुमची ओळखच करून द्यायची राहिली. पण मी बरोबर ओळखलं. आजोबा नमस्कार करते. आयुष्यमान भव. बरं, येते मी. प्रिया, मी त्याच बाजूने जातोय, मी सोडतो तुला. बर. मग अशी काय बोलला होता, मी घरातच थांबणार आहे म्हणून ना? ताई, आता कुठलंही दडपण घेऊ नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर.
हो, खरं सांगू का, मी इथे आल्याने मला आता खूप रिलॅक्स वाटतंय. आता समोर सगळा अंधार होता माझ्या. बरं येते. ये हा. हो. चल आई, मी येतो जाऊन. हा, आलोच. बाय. बाय. मी पण खोली आवरून आलेच. कालिंदी, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. माझ्या खोलीत चल. तुम्ही पण चला. चला, उठा उठा. भैरव, हा काय तमाशा लावलायस? साडोबा, अहो तोंड सांभाळून बोलायचं. काय आहे, मी मोठा आहे की नाही तुमच्यापेक्षा? किती वेळा सांगावं लागतं तुम्हाला? मोठा आहेस ना तर मोठ्यांसारखं वागायला शिक जरा. यांनी तुला राहायला जागा दिली, तुला सुधारण्याची एक संधी दिली, आणि तुझं काय चाललंय हे? काय चाललंय म्हणजे? नाही, तसंही या सगळ्या गोष्टींशी तुमचा काय संबंध आहे साडोबा? हे बघ, हा की नाही आमच्या घरातला मामला आहे. त्यामुळे आमच्या या घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची काही एक गरज नाही. समजलं ना? हे माझंही घर आहे. हो, हे अगदी खरं आहे. हे 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 खरं आहे. बघा बघा कसं रोखून बघतोय माझ्याकडे. बाई 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 बाई. हे नजर खाली करायची. त्यांनी आधार दिलाय तुला, आणि माझं जर विचारशील ना तर मी या घरात राहत नसलो तरी माझं हे सासर आहे. या माझ्या सासूबाई आहेत, आणि माझ्या सासूरवाडीतल्या लोकांना कोणीही त्रास दिलेला मला चालणार नाही. कोणीही.